ज्याने काकूच्या इथे झाल झाला ना. हो ना बापा जा लागते. अहो ना कुठून सांगून राहिल्या, कुठून सांगून राहिली का मी 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 अशीच मला बरं नाही लागून राहिलं म्हणून मी अशी बोलून राहिली बापा. न दमकीम लागून राहिला बरं नाही लागत जा लवकर लवकर दवाखान्यात 2-4 रुपये घेऊन घ्या. काय नका काय काढतं दुखणं अंगावर. नाही जात बापा दवाखान्यात. असं आता यात्रा सोमवार आहे तर आता यात्रेत पैसे नाही लागन का माय मापाशी महिन्यात येते तिला द्या लागन 100 आणि पैसे खर्च करून टाकून मग काय करू माय. तब्येतीपेक्षा यात्रा महत्वाची आहे काय? नाही एखाद्या वर्षी नातीला पैसे दिले तर काय होते? नाही हो माय द्या लागते. तिची आजी मोठी विचारते ना. त्या आजीनं काय दिलं कुठं गोष्टी सासूले तिच्या लय आहे ना माझ्या नातीले लय विचारते. त्या आजीनं काय दिलं त्या आजीची सोय नव्हती का लय बोलते माया टोचल बोलते महापोरीले म्हणून द्या लागते हो बाई. दरवर्षी दरवर्षी द्यास लागते का असं काही काय बोलता का हो माया असतं आईच्या घरापाशी द्यायचं करा एवढी काही ती सासूकीच बदमाश नाही काही नको लावू. मीचीच पाहिजे देखणीची बाई आहे ना ते पोरगी लुबाडाचं वाटते बापा. पुन्हा समोर करते वाटते बाई तुझ्या समोर काहीतरी चालते का पाहिली नाही का म्या पोरगी सज्जाला माय चांगली हातात वर घेऊन घेतला नवऱ्याला तर बस अशीच समजते ते पोतीर गुडीचं नाव बदलाम का बोलली तर तो अंडी समजा बापा उगीच राही तुम्ही. तुम्हाला जेवायला लागते हे सांग ना बा. मला जा लागते जेवायला तुला जा लागते काय घरापासचं काम असल्यावर मला जाण लागून का मस्त घरापाशी एकदम घराला करू लागू ना बोलावून नाही तर काय करून बापा जातो ना जेवाले. बापा कुठे चालल्या हो शांताबाईच्या सुना? कुठे चालल्या दोघीच्या दोघी भल्ले नटून थटून कुठं चालल्या? आपले कुठं ना जाणार बाया कुठं निघाल्या बोला ना. नाही आजी आम्ही यांच्याकडे जेवण आहे ना त्या काकूकडे जनू काकूकडे तर त्यांनी बोलवलं आलते आता त्या बोलवायला आज कणकी भिजवायला चला म्हणे थोड्या तर म्हणून मी चालली त्यांच्याकडे. कणकी भिजवायला बोलवलेले ते काय स्वयंपाकाला बाहेर ठेवतात काय आपल्याला बोलवलेले. तिची मासवत भांडली मी बोलली नाही कोंबली बोलली हिले काय करायला लागते ते हिले काय माहित आहे का त्यानं घरी ठेवल्या बाया तरी चबरी दिसे चबरच करत राहते कोणाच्या ह्याच्यात मी बोलतच नाही भांबडसोबत वाहनाची काकू किती कुडवाचं दौड कुडवाचं स्वयंपाक राहते बाया नाही सांगितल्या काय बायले कणिका भिजायला बोलावले. हो ताई तसं नाहीये बाया सांगितल्या त्यांनी 3 बाया होत्या त्याच्यातली एक बाई काही नुसते टटर करत होती म्हणून त्या काकू सांगत होत्या आणि ते चालली गेली म्हणे आणि त्यांचीच बाया भिजवते पण ती आता निघून गेली तर काय करणार आहे वेळेवर म्हणून आपल्याला बोलावल्या आल्या त्या. अशी कशी निघून गेली बाई? हो ते कसं झालं ती बाई होती ना तर तिच्या घरी काही यात्रेचे पाहुणे होते तर तिच्या पोरीगिरी आल्या तर मग ते चालली गेली तन राग आला तिला चालली गेली राग म्हणजे तिच्या पोरी होत्या तिचं मन इकडे रोज ती मन म्हणून आणि मग ती चालली गेली. काकू सांगत होती का आली तेव्हापासूनच तनतन करून राहिली होती म्हणे भाजी चिरली तेव्हाही तनतन केलं नुसती म्हणे आली तेव्हापासून बडबड कोणत्या पहिले म्हणे रोजच वाढून द्या मग रोजही वाढून गेला त्याईनं मग अशी नुसती बडबड करत होती. मग माणूस बोलणार नाही का त्याच्या इच्छा माणूस झाला गरम. मग माणूस म्हणे बाई म्हणे तुला आम्ही पैसे देऊन राहिलो म्हणे डॉक्टर काले करून राहिली म्हणे मग ती चालली गेली अशी झाली गोष्ट म्हणून त्या काकू बोलावल्या नाही त्या काकू म्हणे आम्ही बोलावली नाही म्हणे दरवर्षी आम्ही कोणाला बोलावते नाही म्हणे. झाडची तीच किती बाई रोज इथे पाळाचा पोरी आल्या तिथेही जायचं मग काय कुरकुर करा माहिती एकदा असं ठेकाच नाही घ्या ना माय तसंच आहे जिथं जाण तिथं पैसे द्या त्याची बोलणे खा. मग एक आपल्या गावात ठेका घेणारी बाई आहे ते बिचारे किती काही दिले मसाला दिला तरी कमीच मसाला दिला बडबडच करते आणि पैसे देऊन राहिलो ना आपण फुकट मध्ये दिले स्वयंपाक करा आता असं आहे आपलं अल्ल राहते तेव्हा काम आपल्याला काही बोलता नाही येत म्हणून आपण बोलत नाही त्याला वाटते का बस हे बोलत नाही म्हणून किती बोलून किती नाही मार बोलते बाबा स्वयंपाकाच्या टाइमला बडबड काय करा पैसे घेऊन राहिले त्या घरच्या सोडूनच दिलं तिला सांग ना दुसऱ्या बैली मध्ये यात जा पण तिले नाही ते बैली बडबड करे आता तेव्हा आम्ही तिला सोडूनच दिली दुसरीच बाई बोलावून घेत असतो आम्ही. आता काकू सांगत होते यात्रेच्या जगात कोणी भेटत नाही बा म्हणून आता अडला हरीण गाळवाच्या पायधरी असं झालं त्याचं काम नाही तर खाली बोलावलं असतं म्हणे आम्ही त्याईले म्हणे तेच बाई म्हटलं किती बोलली ना त्याच्या माणसाला का म्हणे बोलून राहायला असं तसं समोशी म्हणे ते काकू सांगे आम्हाला बोललंही नाही म्हणे पोरग काहीच नाही तरी बोले म्हणे निसती म्हणे बाबा त्याने शेवटी राग आला त्याला चालली जाय म्हटलं म्हणे काही करू नको इथं निघ म्हटलं म्हणे करायचं असं तर कर नाही तर उगी मुगी सगळ्यात नाही तर नको करू मग चालली गेली त्यांना अधिक बडबड करे म्हणे म्हणते. हो भाई आता एवढ्या कसं करू नये त्या 2च बाया स्वयंपाक करून एवढा मोठा झाला गण बाई आपल्याला जरशा कोणी काय का भिजवाले जराशी मदत करू लागा जाऊ द्या देवाचंच काम आहे चाल मला बरं लागत तरी आपणही चाललो जाऊ ह्या येते कसं आहे अशा वेळेस निभवा लागत असते कोणाचंही काम देवाचंच काम आहे ना चला ना आपणही जाऊ ना इथं बसल्यापेक्षा गोष्टी हाकलल्यापेक्षा. तुम्ही जा मी नाही जात मी नाही जात तुम्हाला वल्ली हरी काय कुठेही जायचा मी फक्त जेवायला येईन बापा आपल्याला नाही पडत तिथं स्वयंपाक करू लागा झालं मोठं नावच आहे मायावालं माझ्या घरी माझ्या धुणं आपटाच आहे आधी देवपूजा व्हायची आहे मी नाही तुम्ही जात बसा
पाय तिनं पाय काढला पा कशी चालली गेली त्याची फ्री अशीच करते म्हटलं. कुठं तर जात नाही मोठेपणा दाखवते मी जात नाही मी बोलतो किती काही करू माय नाव आहे का अशी गिशी लावते कधी तर कुठं दिसत नाही हो माय नुसती अशी बोलते कायले बोला नाही जाऊ तर नाही जा तशी तोंड फोडाय बोलायला पुन्हा बाई कधी कुठं जात नाही उलीशी कोणी काय काहीच नाही उलीचं भांडं नाही उचलं पण वाढण न्यायच्या वेळेस अशी सोमर राहते व जसा पहिला नंबर का जसा हिनं पुरा स्वयंपाक केला अशी अशी वळण नाही म्हटलं 2 टाइमचं वळण नेऊन ठेवते ते घरी. इथं बोललीच नाही ती सोबत मांग सोबत माझ्यासोबत भांडण केलं नाही तटली गेली मला बोलूच नाही हे माईची कोमल बोलली ना काय बोलायची गरज होती हिली आपल्या सासूची काढली आपल्या जाऊची काढली बा काय बोलायची गरज होती पण आता मनाला पुरत नाही जाऊ दे ना आपल्याच घरात भांडणं लावून घेणं त्याच्यासाठी मी बोलत नव्हते आता कसं ते बोलल्यावर आता न बोललं तर चांगलं नाही वाटत होतं म्हणून बोलली ती वाटली नव्हती का जराशी बोलायच्या वेळेस आपल्याला मी सप्पाच नाही बोलत आता ते तशीच आहे बोलायला उद्धटली नाही घरी धुणं नव्हतं हिचं आता घरात जाऊन लागून तर बसन 2-4 शिरेला पण चांगल्या रंगाच्या शिरेला पाहिजे उभं इथे पण ते तिथं कुठं येत नाही फक्त जेवायचा टाइम झाला का पहिल्या पंक्तीत जेवाले तयार पाहिजे तुम्ही तिचीवाली गोष्ट कोणाची इथं म्हटलं उलशी करू लागत नाही एकदा तिच्या घरी स्वयंपाक नाही करत म्हटलं मग काय येईल कोणाची गरज आहे व सांगा बरं तुम्ही अशी बाई आहे ते आणि जरासं करू लागलं हाती बोटं लावले तर काय होते करू लागलं तर तसं तर आहेच नाही माहितीचं धोरण काही धोरण नाही चांगलं 4 दिवस भाजी उकळू हे करून गरम करून खाते हो माहिती पोयाचे कुटके वाहू घालते 4 वेळा करते म्हटलं ते अशा पोया नेते आणि स्वयंपाक करायला बोलावलं कोण का तिला काम नाही सरत बाप्पा नाही तर दिवसभर गल्लीवर बसते तशी ते शिरेला पाहत असं घरात लागत एक काम नाही करत त्या घरात घनघन कोणी पाहुणे येते तर काय म्हणत असेल तिले मी तर कधी तिच्या घरात गेली नाही आता तर तिनं माझं भांडण करत म्हणत लयच राग येते तिचा तशी दोघी सारख्या भांडगुड्या जोड जमला कसं पटन यायचं बाई मी नाही जात असतो काय तिच्या घरात जा मला नाही पटत आणि गेलाय ना टट बोलत राहते अगोची मला पटतच नाही तिच्या घरात जाणं आणि ग बोलणं तिचं कोणी तिच्या घरी गेलं का जसं का तिच्या घरी खायला जाते एकदा बाई मी तिच्या घरी गेली आणि तिनं माझ्या चहाच लपून ठेवला बाई तिचावाला जशी का मी तिच्या घरातला चहाच पिऊन राहिली तिचा ढोचाच लावला तिच्या चहाचा ते झाकून विकून ठेवायला लागत होतं जशी काय तू तिच्या इच्छा चहा गाऊन पिऊन राहिली होती भल्ली बदमाश आहे बाई कसंच करावं तिचं झेपरे आव्हानाची काकू इथंच वेळ करा काय गोष्टी तिथं गोष्टी सांगणे होते कधी काय भिजून होते चला चला आपण जाऊ आणि तिथंच गोष्टी करून कोणी काही भिजू तेली हातभार होते आणि गोष्टी होते मी जर पाणी गिनी टाकू लागत माझी तब्येत नाही बरी रस लागून राहिली माय आता जायला सांगून राहिली होती दवाखान्यात जा लागते म्हणून कोणी दान बसाले चला गोष्टीत गमते आम्हाला चला तशाच चला तुम्ही पाणी टाकूशा वाटलं टाक जा नाही टाकूशा वाटलं तर मग गोष्टीच कर जा